नवीन वर्षामध्ये 50 दिवस बँका बंद राहणार आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँका बंद असतील, तर संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये एकूण 16 दिवस बँका बंद असतील। आरबीआयने ही यादी जाहीर केली आहे। 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय। या यादीमध्ये आलिशान वाहनांचा सुद्धा समावेश आहे। चालू आर्थिक वर्षात जीडीपी 6.5% जाईल असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केलाय। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळीमुळे बाजारामध्ये उलाढाल वाढलेली दिसल्यामुळे सरकारने जीडीपीची गती चांगली राहील असा अंदाज वर्तवलाय। एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये जमा होणाऱ्या करापेक्षा खर्च 9.07 लाख कोटी रुपयांनी अधिक झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे। तुटीची रक्कम आर्थिक वर्षामध्ये अंदाजित केलेल्या रकमेच्या 50.60% आहे। देशभरात डिजिटल पेमेंटचे जाळं पसरावं यासाठी सुरू केलेल्या पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड योजनेला भारतीय रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ दिली आहे। या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये सुद्धा 75 वरून 90% पर्यंत वाढ झाली आहे। महारेराने नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून महारेरा प्रमाणपत्र नसलेल्या दलालांना कोणतेही खरेदी विक्री व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे। त्याचबरोबर महारेरा प्रमाणपत्र नसल्यास नवीन नोंदणी सुद्धा रद्द केली आहे। केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीसह क्रिप्टो एसेट आणि इतर संबंधित कंपन्यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारलाय। परदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे। देशामध्ये या कंपन्यांचे व्यवहार बेकायदेशीर असल्याचं समोर येत आहे।